आधी आधी आईचे पैसे, मग ती ड्रग केस आणि आता दिशाचं ब्लॅकमेलिंग. एका चुकीमुळे माझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त झालं यार. मी जितका याच्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करतोय तितका अजून गोल 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 अडकत चाललोय मी याच्यात. आजपर्यंत आईने आणि दादाने मला मान सन्मानाने ताठ मानेने जगायला शिकवलंय आणि मी जर या ड्रग केस मध्ये अडकलो तर त्यांची मान खाली जाईल. तर त्यांना चार चौकात समोर तोंड दाखवता येणार नाही. किर्लोस्कर घराला सगळे लोक नावं ठेवतील यार. नाही आणि ती दिशा काय साधी बाई नाहीये. ती काय ना काय करत राहणार. ती एकात ना एक असं मला कशात ना कशात अडकवत राहणार. मला ब्लॅकमेल करत राहणार आहे ती. आणि ती समजते कोण स्वतःला? दादाला असं उलट बोलायचं म्हणजे काय? माझ्या दादाला नोकरासारखं वागवायचं मी कसं शक्य आहे? त्यापेक्षा मी स्वतःला संपवून टाकेन. मी स्वतःला संपवून टाकतो ना. मी तसंही कधीच कोणाचं चांगलं नाही करू शकलो. मी नालायकच ठरलोय. कोणाला माझ्यापासून काही फायदाही नाहीये. मी जगून काय करू? मी जर स्वतःला संपवलं तर प्रॉब्लेमच संपेल. आई पण सुटेल, दादा पण सुटेल, दिशा मला ब्लॅकमेल नाही करू शकणार. मी स्वतःला संपवतो. काय करत होता तुम्ही? हे 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 काय काय चाललंय तुमचं सगळं? तुम्हाला थोडं सुद्धा कळत नाही का की तुम्ही काय बघताय? असं काय घडलं की तुम्ही तुमचा जीव घ्यायला निघाला होतात? एकदा सुद्धा घरातल्यांचा विचार नाही करता आला तुम्हाला? पारू मी गुन्हेगार आहे तुझा. पारू मी गुन्हेगार. प्रीतम सर, पारू मी मित्र म्हणून पण नालायक ठरलोय आज. सर तू किती विश्वास ठेवून तो लॅपटॉप आणून दिला होतास मला. मी तो फोडलाय पारू. मी फोडलाय तो. माझ्यामुळे तुला एवढा त्रास सहन करायला लागतोय पारू. सर शांत व्हा. सॉरी शांत व्हा तुम्ही. सॉरी.
तुम्ही आधी इथं बसा, बसा इकडे. शांत व्हा, शांत व्हा. मला माहितीये आदित्य सरांना त्रास होईल असं तुम्ही कधीच काहीच करणार नाही. तुम्ही त्यांच्या कामाचा आदर करता आणि त्यामुळेच मला खात्री आहे की तुम्ही लॅपटॉप फोडलेला नाहीये. कारण तुम्ही असं कधी करू शकत नाही. पण एवढं मात्र नक्की आहे की तुम्ही काहीतरी लपवताय. माझ्यापासनं, घरातल्या समन्यांपासनं तुम्ही काहीतरी लपवताय. प्रीतम सर, प्लीज प्लीज आता तरी सांगा ना, काय झालंय? तुम्ही इतका कसला विचार करताय? कसला त्रास करून घेताय स्वतःला? कुठल्या टेन्शन मध्ये आहात? कसली काळजी करते? प्लीज सांगा. तुम्ही त्रासात दिसताय हो मला. प्लीज गप्प राहू नका प्रीतम सर. बोला ना आता तरी, काय झालंय? हे बघा, तुम्ही जर का काही सांगितलं नाही तर मी गप्प बसणार नाही. मला ऐकायचंच आहे की नेमकं काय झालंय.